आणि महत्त्वाची बातमी आहे, ठाकरे गटानं जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसनं आता नाराजी व्यक्त केली. आताची महत्त्वाची बातमी, काही जागांवर चर्चा सुरू आहे. आघाडी धर्म पाळणं सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाकडून एकूण 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीवर आता काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय. काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आघाडी धर्म पाळणं सर्वांची जबाबदारी असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे. त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत. यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे. त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही. आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे. एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे. आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असं मी म्हणेल.